नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला आलेत का सर्व? आले आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. विद्यार्थी संख्या, लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण चालू करणार आहोत. चला तुमच्यासाठी खास आपण 2024 मधला वर्धा पोलीस शिपाई या पेपर मधले गणिताचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. या वर्षीचे 2024 च्या पेपर मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे विश्लेषण आपण आज बघणार आहोत. सगळ्यांनी पटापट लिंक शेअर करायचे आणि लाईक सुद्धा करून घ्यायचे. लगेच आपण सुरुवात करणार आहोत. वर्धाचे प्रश्न छान होते. चला केले लिंक शेअर करून घेतले, लाईक. सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 7 किलोग्रॅम शेंगदाण्याची किंमत 378 रुपये आहे, तर 1 टन म्हणजे 10 क्विंटल शेंगदाण्याची किंमत किती असेल? ऑप्शन बघा, 54,000, 45,000, 37,800 आणि 38,700. काय लिहायचं उत्तर? प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, शेंगदाण्याच्या वजनाची समप्रमाणात आहे त्याची किंमत, म्हणजेच जेवढं वजन तेवढीच किंमत, म्हणजे 7 किलोची जेवढी किंमत आहे तेवढीच, बाकी वेगळं काही नाही. तर आता 7 किलो शेंगदाण्याची किंमत दिले 378 रुपये, तर 1 टन किलो शेंगदाण्याची किंमत किती? 1 टन म्हणजेच 1000 किलो. मग 7 किलो बरोबर जर 378 रुपये असेल तर 1000 किलो बरोबर किती रुपये? तिरकाच गुणाकार 1000 गुणिले 378 भागिले 7. 7 ने भाग दिला, 7 5 35, 3 उरले, 2 उरले, 7 चौक 28, 54 गुणिले 1000. 1 किलो शेंगदाण्याची किंमत आहे 54 रुपये. मग 1000 किलो शेंगदाण्याची किंमत किती येणार? 54,000. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 1 आले सगळ्यांचं बरोबर. कळलंय सर्वांना? क्लिअर? चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो. वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकाला 20% सूट देतो, तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. ऑप्शन बघा, 6%, 4%, 10% आणि 25%. दुकानदार काय करतो? एका वस्तूची जी किंमत आहे तो मनात ठरवतो, परंतु काय करतो? तो 30% ने वाढवतो त्या वस्तूची किंमत आणि नंतर ग्राहकाला 20% सूट देतो, डिस्काउंट देतो, तर त्याला किती टक्के नफा मिळतो? काय लिहायचं उत्तर? चला पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं. मनाशी ठरवतो, समजा 100 रुपये किंमत 30% वाढवतो, म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती असणार? 130 रुपये. आता त्यामध्ये तो 20% सूट देतो, मग 130 चे 20% काढा. किती आले? 2020 कट 13 दुने 26. 26 रुपये काय देतो? तो सूट देतो, डिस्काउंट देतो. 130 रुपयाची वस्तू 26 रुपये कमी घेतो, म्हणजेच 104 रुपयाला देतो. 100 रुपयाची वस्तू 104 ला देतो, म्हणजेच 4% डिस्काउंट देतो. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर 2. किती टक्के डिस्काउंट देतो? 4%. कळले सर्वांना? क्लिअर? किंवा तुम्ही असंही काढू शकता, 130 चे 80%, 13 4 दर्श. डायरेक्ट तुम्हाला किंमत भेटली असते 104 रुपये विक्री किंमत, 100 रुपये होती खरेदी किंमत, 104 विक्री किंमत, म्हणजे 4% नफा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 9x - 4 बरोबर 6x अधिक 29. तर यामध्ये तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. ऑप्शन बघा, 5, 7, 11 आणि 13. x ची किंमत काढा. x ला x जवळ न्या, संख्येला संख्या जवळ न्या, बेरीज करा, x ची किंमत काढा. किती आलं उत्तर? 11. ऑप्शन नंबर सी.
ऑप्शन नंबर 3 व्हेरी गुड. बघा 9x वजा 4 बरोबर 6x अधिक 29. या x ला इकडे आणलं, अधिक 6x आहे तो वजा 6x झाला, 29 आहे तसेच, वजा 4 आहे इकडे आल्यावर अधिक 4 झाले. मग 9x मधून 6x गेले 3x बरोबर 29 आणि 4 33. मग x बरोबर 33 भागिले 3, 3 एके 3, 3 एके 3. x बरोबर किती आलं 11. x ची किंमत किती येणार इथं 11 येणार आहे. एखाद्याला वाटलं मला ऑप्शन वरून जायचंय, ऑप्शन वरून पण जाऊ शकतो, पण त्याला सगळे ऑप्शन ट्राय करून बघावं लागतील. जिथं x दिसतंय तिथं त्या ऑप्शन पैकी किंमत टाकायची. बघा आता हेच जर गणित तुम्ही ऑप्शननी गेलात, सांगून देतो बघा कसं सोडवायचं. आता इथं उत्तर आपल्याला माहिती आहे 11. मग आपण आता इथं जिथं x दिसतोय तिथं किंमत टाकणार 11. म्हणजे इथं x आहे, मग 9 गुणिले x ची किंमत 11 वजा 4 बरोबर 6 आहे. इथे x ची किंमत 11 अधिक 29. दोन्ही बाजू बरोबर आल्या पाहिजे. इकडं जेवढी संख्या येणार तिकडं पण तेवढीच संख्या आला तर आपण जी x ची किंमत घेतली ती बरोबर. 11 9 99, 99 वजा 4 किती झाले 95 बरोबर. इकडं सुद्धा 11 7 66 अधिक 29, 9 6 15, 1 6 6 2 8 1 9. आलं का? ही बाजू पण 95, ही बाजू पण 95, म्हणजे आपण घेतलेली x ची किंमत ती बरोबर आहे. या पद्धतीने पण सोडवू शकता, पण त्यासाठी तुम्हाला सर्व किमती घेऊन बघावं लागतील. कळले? त्यापेक्षा हीच पद्धत सोपी आहे. मी तुम्हाला एक सांगून दिली ती पण पद्धतीने. तुम्ही जर समजा तुक्का तुम्ही घेतली 11 किंमत, बरोबर बसला तुक्का, दोन्ही बाजू बरोबर आल्या तर उत्तर तेच. बरोबर चिन्हाचा अर्थ काय? डावी बाजू उजवी बाजू कशी असते? समान असते, इक्वल असते. क्लिअर? समजलं का? चला, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल पटकन लाईक करून टाकायचंय. जो थंब असेल त्याला काळं करून टाकायचं फास्ट मध्ये. अरे अजूनही 100 कंप्लीट झालेले नाहीयेत. चला पटकन कंप्लीट करून टाका. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. त्याआधी 100चा आकडा पार झाला पाहिजे. चला केलंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दोन समरूप संगत भुजांच्या गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? जबरदस्त प्रश्न हा. ऑप्शन बघा 625, 400, 256 आणि 484. त्याआधी लाईकची संख्या 100 झाली पाहिजे. आता ह्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर उत्तर देता येईल. चला काय लिहायचं उत्तर? आता भरपूर जण इथं 625 म्हणणार, कारण 5च्या पट्टीत आहे. बघा लक्ष द्या. दोन समरूप, समरूप म्हणजे सारखे, समरूप आणि संगत भुजांचे म्हणजे त्याच्या सोबतच्या भुजांचे जे गुणोत्तर आहे, जे गुणोत्तर आहे ते वर्गाच्या पटीत असतं. वर्गाच्या पटीत असतं क्षेत्रफळाच्या. दोन समरूप संगत भुजांचे गुणोत्तराचे जे क्षेत्रफळ आहे ते वर्गाच्या पटीत असतं. म्हणजेच इथं पहिल्या त्रिकोणाचा भुजा आहे 2, दुसऱ्या त्रिकोणाच्या भुजेचे गुणोत्तर आहे 5, याच्या वर्गाच्या पटीत असणार त्यांच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ. तर लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले 64, तर मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? म्हणजेच इथं या ज्या संगत भुजाचे गुणोत्तर दिले त्याच्या वर्गाच्या पटीत असणार क्षेत्रफळ. मग 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25 बरोबर 64. म्हणजे लहान त्रिकोणाची समजा बाजू 4 असेल तर त्याचं क्षेत्रफळ 64 असेल. मोठ्या त्रिकोणाचं जर बाजू 25 असेल तर क्षेत्रफळ किती? तिरकस गुणाकार 25 गुणिले 64 भागिले 4. 4 ने भाग दिला किती आलं? 16. गुणाकार करा. 16 5 80, 16 2 32 आणि 8 40. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असणार?
400 चौरस मीटर असेल किंवा चौरस सेंटीमीटर. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असणार? 400 चौरस सेंटीमीटर. कळले सर्वांना? दोन समरूप संगत भुजांच्या त्रिकोणाचे जे गुणोत्तर असतं त्याच्या वर्गाच्या पटीत असतं क्षेत्रफळ. म्हणून आपण इथं काय केलं? 2चा वर्ग 5चा वर्ग. हे याच्या किती पट आहे? 16 पट. म्हणजे ह्याच्या सुद्धा 16 पट करून टाका, उत्तर येऊन जाईल. किंवा तिरकस गुणाकार करा, सेम तेच. कळले सर्वांना आता? क्लिअर? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. त्याआधी बघा, विजेता बॅचची फी 2500 आहे. सध्या काही ऑफर चालू असेल आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. ऑफिस नंबरवर तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल. आपली ही बॅच 3 ते 4 महिने चालते. 3 ते 4 महिने तुम्हाला लाईव्ह लेक्चर भेटणार. दररोज आपले 4 तास लाईव्ह लेक्चर असतात. वर्षभर रेकॉर्डिंग तुम्ही कितीही वेळा बघू शकता. टॉपिक नुसार तुम्हाला दररोजची पीडीएफ भेटणार. सर्व विषयांचे 2-2 ई बुक तुम्हाला भेटणार. त्याचबरोबर चालू घडामोडीचे सुद्धा 3 बुक भेटणार, मासिक, त्रैमासिक, सहामासिक. त्याचबरोबर मॉक टेस्ट सुद्धा भेटणार आणि दर शनिवारी आपलं डाऊट सेशन होतं. या बॅच मध्ये तुम्हाला एवढे सर्व शिक्षक शिकवणार. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233000737. सगळी माहिती भेटून जाईल. एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या प्रकारचे गणित मी घेत असतो आणि एकदम टाइप वाईज, म्हणजे डोक्यात फिट बसतं. स्टेप वाईज घेतलं की गणित पण कळतं. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पित्तळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल? ऑप्शन बघा, 235 ग्रॅम, 260 ग्रॅम, 225 ग्रॅम, 245 ग्रॅम. पितळामध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण आहे 13:7. संपूर्ण जे पितळ आहे ते आहे 700 ग्रॅम, तर त्यामध्ये जस्त किती ग्रॅम असेल? बघा, तांबे याचं प्रमाण आहे 13 आणि जस्त याचं प्रमाण आहे 7. हे पूर्ण पित्तळ आहे. या पित्तळ मध्ये तांबे आणि जस्त यांचं प्रमाण आहे 13:7. मग टोटल आहे म्हणून यांची बेरीज केली 13:7 20. 20 ने भाग दिला 0. 35 दुणे 70. एक भाग किती आला? 35चा. विचारलं काही जस्त, जस्ताचे भाग आहेत 7. मग 35 गुणिले 7 केलं, 7-5 35, 7-3 21 आणि 3 24. म्हणजे जस्त किती ग्रॅम असणार? 245 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. जर इथं तुम्हाला तांबे विचारलं असतं तर 35 ने 13 ला गुणायचं. 35 गुणिले 13. काय लिहायचं उत्तर? सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं, ऑफलाईन मध्ये कमेंट करायचं. ठीक आहे? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूं लांबी अनुक्रमे 8.5 सेंटीमीटर व 11.5 सेंटीमीटर आहे. त्याची उंची 4.2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. ऑप्शन बघा, 42, 40, 84 आणि 88. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र माहिती असेल तरच काढता येईल उत्तर, नाहीतर काय करणार? क्षेत्रफळ टॉपिक म्हटलं की तुम्हाला सूत्र लक्षातच पाहिजे. दुसरा ह्याला काहीच ऑप्शन नाही. तुम्ही ऑप्शन वरून पण जाऊ शकणार नाही. जर माहितीच नसेल सूत्र तर कसं जाणार ऑप्शन वरून? किती आले ह्याचं उत्तर? ज्यांना सूत्र माहिती आहे, ज्यांची रिव्हिजन एकदम जबरदस्त झाली, त्यांचं उत्तर येणारच. किती आलं? 42. व्हेरी गुड. बघा आता, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. मग 1/2 समांतर बाजूंची बेरीज करा, 8.5 आणि 11.5 किती झाले? पूर्ण 20 गुणिले उंची आहे 4.2. भाग दिला 2 4.2 गुणिले 10 म्हणजेच किती येणार? 42 सेंटीमीटर. क्षेत्रफळ सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेंटीमीटर. त्या चौकोनाचं क्षेत्रफळ असणार
42 सेंटीमीटर वर्ग, कारण क्षेत्रफळ नेहमी चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर किंवा सेंटीमीटर वर्ग किंवा मीटर वर्ग. कळले? क्लिअर? मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. राहील लक्षात आता? पुढचा प्रश्न बघा. 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच व 0.5 मीटर रुंद अशा भिंती बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर लांबी, 15 सेंटीमीटर रुंदी व 10 सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील? ऑप्शन बघा 1800, 2000, 2200 आणि 2500. घनफळ या टॉपिक मधला प्रश्न आहे. या पेपरमध्ये क्षेत्रफळ घनफळचे प्रश्न आले होते. भरपूर जण घाबरतात. क्षेत्रफळ घनफळ भूमिती म्हटलं का त्यांना एकदम भीती वाटते. काय घाबरायचं नाही. बघा, सगळ्यात आधी भिंतीचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे थोडक्यामध्ये घनफळ काढायचंय आणि त्या विटाचं सुद्धा घनफळ काढायचं. मग त्या भिंतीच्या एकूण घनफळाला विटाच्या घनफळाने भाग दिला, तुम्हाला एकूण विटा भेटतील. पण सगळ्यांची एकक समान करायची. हे मीटर मध्ये आहे, हे सेंटीमीटर मध्ये आहे. मग ह्या मीटरला सेंटीमीटर मध्ये करायचं. 6 मीटर लांब म्हणजे 600 सेंटीमीटर गुणिले 2.5 मीटर लांब म्हणजेच 250 सेंटीमीटर आणि 0.5 मीटर लांब म्हणजेच रुंद म्हणजेच 50 सेंटीमीटर. मग आता सगळे एकक समान झाली. मग आता भाग द्या. 0 गेला 0 गेला, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 दुणे 10, 6 0 0, 25 एके 25, 25 10 250. 200 गुणिले 10 किती आलं? 2000. म्हणजे एकूण किती विटा लागतील? तर 2000 विटा लागतील. ऑप्शन नंबर बी. भिंतीच्या एकूण घनफळाला विटाच्या घनफळाने भाग दिला, तुम्हाला एकूण विटा भेटून जाते. कळलं? अरे समजलं का सगळ्यांनी? आहे का अवघड? नाही ना? फक्त सूत्र माहिती पाहिजे. गणितामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे कळलं पाहिजे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या पुढीलपैकी कोणती? ऑप्शन बघा 210, 262, 231, 253. किती लिहायचं उत्तर? सगळ्यांनी पटापट कमेंट करायचं. आता भरपूर मुलं घाई करतात आणि घाईमध्ये चुकतं. 21 पाया म्हटलं 210 ला टिक करून रिकामे होतात. अरे पाया जर 21 असेल, त्रिकोणी संख्या काढताना क्रमवार संख्यांचा गुणाकार त्याची निमपट. क्रमवार पाया जर 21 असेल, त्याच्या पुढील संख्या घ्यायची भागिले 2. बेकबे बेकबे 21 गुणिले 11 231 येतं. किती येतं? 231. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. तर सुद्धा भरपूर जणांनी उत्तर दिलं असणार 210, कारण त्यांना घाईच एवढी असते. 21 गुणिले 20 भागिले 2, 210. तर ते उत्तर चुकीचे. पाया जो असेल त्याच्या गुणिले पुढील संख्या घ्यायची आणि भागिले 2, तेव्हा तुम्हाला त्रिकोणी संख्या भेटते. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट अर्धी. अर्धी म्हटल्यावर काय करणार? भागिले 2. कळले सर्वांना? चला पुढचा प्रश्न बघूयात. सोबतच्या आकृतीत दिलेल्या 7 बिंदूंना एकमेकात जोडणारे आणखीन किती रेषाखंड काढता येतील? ऑप्शन बघा 21, 12, 7 आणि 15. आता इथं सुद्धा घाई करतात आणि उत्तर चुकवतात. 7 बिंदू आहेत म्हणून किती रेषाखंड काढता येतील? 7 गुणिले 8 भागिले 2. हस्तांदोलन सारखं लक्षात ठेवायचं. कळले? 7 गुणिले 6, 7 गुणिले 6 भागिले 2. हस्तांदोलन सारखं लक्षात ठेवायचं. 7 जण आहेत, किती जणांची हात मिळवतील? 6 जणांची. बेकबे बेत्रिक 7, 7 त्रिक 21. एकूण रेषाखंड काढता येतील 21. 21 उत्तर काढून 21 ला टिक करतात आणि मार्क जातो. कारण त्यांनी काय विचारले? आणखीन किती रेषाखंड काढता येतील? जे काढलेले आहेत त्यांनी काय असेच काढून दिलेत का? तुम्हाला विचारले आणखीन किती रेषाखंड तयार होतील? त्रिकोण म्हटलं का 3 रेषाखंड, 2 त्रिकोण आहेत म्हणजे 6 रेषाखंड ऑलरेडी काढलेले आहेत. म्हणजे अजून किती रेषाखंड काढता येतील? आणखीन किती काढता येतील? तर 15 काढता येतील. एकूण 21 काढता येणार, पण त्यांनी ऑलरेडी 6 काढून दिलेत. आपलं काम सोपं केलंय.
अजून किती काढता येतील तर 15 काढता येतील. कळलं? किती रेषाखंड काढता येतील? जेवढे बिंदू आहेत, हस्तांदोलन लक्षात ठेवायचं, जेवढे बिंदू आहेत गुणिले त्याच्या मागील संख्या भागिले 2. कळले आता? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी आपली नवीन बॅच, विजेता बॅचची फी 1200 रुपये. ज्याला फक्त अंकगणित घ्यायचं तर त्यासाठी 399 रुपये. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. 2500 रुपयाची बॅच तुम्हाला 1200 रुपयात भेटते. त्यामध्ये 3 ते 4 महिने आपलं लाईव्ह लेक्चर असतं. वर्षभर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. त्यासाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233 007373. ह्या नंबरला कॉल करा, सगळी माहिती भेटून जाईल. पुढचा प्रश्न बघा. 9 टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या येतात. जर एका टेबलाची किंमत 1350 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती? ऑप्शन बघा 436, 445, 486 आणि 466. चला, काय लिहायचं उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं. तर बघा, 2 पद्धतीने सोडवता येईल. एकदम सोप्या पद्धतीने पहिलं सांगतो. ट्रिक काय ती नीट लक्षात घ्या. इकडं टेबल आहे, इकडं खुर्ची आहे. 9 टेबलाच्या किमतीत 25 खुर्च्या येतात. मग टेबलाची किंमत याचं व्यस्त करा. एका टेबलाची किंमत घ्या 25, मग एका खुर्चीची किंमत किती येणार? 9. व्यस्त केलं तुम्हाला उत्तर भेटून जाईल. म्हणजे एक टेबल 25 रुपयाला आहे आणि एक खुर्ची 9 रुपयाला आहे. मग तिथं एका टेबलाची किंमत किती दिली? 1350. म्हणजेच इथं 25 बरोबर 1350 असेल तर 9 बरोबर किती? तिरकस गुणाकार 1350 गुणिले 9 भागिले 25. भाग द्या आता. 25 एके 25, 25 पाचा 125, 10 उरले, 25 चोक 100, 54 गुणिले 9, 9 चोक 36, 3 हातचे 9, 9 पाचा 45, 3 48. म्हणजे एका खुर्चीची किंमत किती येणार? 486 रुपये. ऑप्शन नंबर सी. एका खुर्चीची किंमत किती येणार? 486 रुपये. कळले का सगळ्यांना? क्लिअर? एकदम सोप्या पद्धतीने. या 9 टेबलांच्या किमतीत 25 खुर्च्या येतात तर एका टेबलाची किंमत दिली 1350. व्यस्त करून घ्यायचं. म्हणजे एका टेबलाची किंमत 25 रुपये घ्यायची, एका खुर्चीची किंमत 9 रुपये घ्यायची. मग एक टेबलाची किंमत 1350 तर एका खुर्चीची किंमत किती? त्यांच्या गुणोत्तरने गुणलं तुम्हाला डायरेक्ट त्या खुर्चीची किंमत भेटून जाईल. कळले सर्वांना? एकदम सोप्या पद्धतीने. क्लिअर? तर कळलं का? दुसऱ्या पद्धतीने काढायचं म्हटलं तर बघा, थोडस मोठं होऊन जाईल. एका टेबलाची किंमत जर 100 रुपये घेतली तर असे 9 टेबल घेतले 900 रुपयाला. तेवढ्याच किमतीमध्ये 25 खुर्च्या येतात. मग एका खुर्चीची किंमत किती? भाग दिला 5 पाचा डायरेक्ट 25 ने. 25 त्रिक 75, 15 उरले, 25 सक 150. म्हणजे जर टेबल 100 रुपयाला असेल तर खुर्ची किती रुपयाला आहे? 36 रुपयाला. जर टेबल 100 रुपयाला असेल तर खुर्ची 36 रुपयाला. टेबलाची किंमत दिली 1350 तर खुर्चीची किंमत किती? तिरकस गुणाकार 1350 गुणिले 36 भागिले 100. भाग द्या. 25 चोक 100, 25 पाचा 125, 10 उरले, 25 चोक 100, 4 एके 4, 4 9 36, 54 गुणिले 9 तेच येणार 486 रुपये. एका खुर्चीची किंमत किती येणार? 486. कळलं? ह्या पद्धतीने पण सोडू शकता. आपल्याला किंमत माहिती नाही, 100 घेतली, असे 9 टेबल घेतले 900 रुपयाला, तेवढ्याच किमतीत 25 खुर्च्या येतात.
म्हणजे एक खुर्ची कितीला पडली? 36 रुपयाला. मग एक टेबल 100 रुपयाचा असताना 1350 आहे, तर 36 रुपयाची खुर्ची असताना किती रुपयाला असेल? तर खुर्चीची किंमत किती येणार? 486. समजलं सगळ्यांना? आवडलं असेल तर पटापटा लाईक करून घ्यायचे. चला फास्ट मध्ये. ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्यायचं. चला बघूयात पुढचा प्रश्न. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन बघा 12, 9, 15, 118. किती लिहायचं उत्तर? बघा काळकांबेक मधला प्रश्न आहे. आता इथं किंवा दिले म्हणजे 6 पुरुष एक काम 24 दिवसात करतात, तर 8 मुले तेच काम 24 दिवसात करतात. तर प्रश्नामध्ये काय विचारले? 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात काम करतील? तर अशा उदाहरणामध्ये आपल्याला एकतर सगळ्यांना पुरुषांमध्ये रूपांतर करायचंय किंवा मुलांमध्ये रूपांतर करायचंय. मग सगळ्यात सोपं जे वाटेल ते आपण करू शकतो. मग बघा आता 6 पुरुष आहेत त्यांच्या बदली 8 मुले लागतात. 6 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम 8 मुलं करतात. मग आता आपल्याला 7 पुरुष किंवा 12 मुले घ्या. मुलांना रूपांतर करायचं पुरुषामध्ये. मुलांच्या खाली मुले लिहा, पुरुषांच्या खाली पुरुष लिहा. म्हणजेच 12 मुलांऐवजी आपण किती पुरुष घेऊ शकतो? म्हणजेच इथं पुरुषांची संख्या वाढली, मुलांची संख्या वाढली, पुरुषांची संख्या सुद्धा वाढेल. म्हणजे ते समचलनात होतो तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार 6 गुणिले 12 भागिले 8. 4 दुने 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बे त्रिक 6. म्हणजे इथं 12 मुलांऐवजी 9 पुरुष घेऊ शकतो. 12 मुलांऐवजी 9 पुरुष. पहिले किती आहेत इथं पुरुष? 7 पुरुष. नंतर 12 मुलांऐवजी 9 पुरुष म्हणजे टोटल झाले 16 पुरुष. टोटल पुरुषांची संख्या किती झाली इथं? 16. म्हणजेच आता जे 6 पुरुष होते त्यांना काम करायला 24 दिवस लागत होते. आता पुरुषांची एकूण संख्या झाली 16. पुरुषांच्या खाली पुरुष लिहा. तर किती दिवस लागतील? पुरुषांची संख्या वाढली, दिवसांची संख्या कमी होईल. म्हणजेच इथं एक घटक वाढतो, दुसरा घटक कमी होतो, म्हणजे व्यस्त चलन आणि व्यस्त चलनात होतो सरळ गुणाकार. मग 6 गुणिले 24 भागिले 16. 8 दुने 16, 8 त्रिक 24, बे एक बे, बे त्रिक 6, 3 त्रिक 9. म्हणजे ते 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितरित्या जर काम केलं तर 9 दिवसात काम पूर्ण होईल. किती दिवसात पूर्ण होईल? 9 दिवसात. समजलं सगळ्यांना? परत एकदा सांगतो बघा. इथं आपण मुलांऐवजी किती पुरुष लागतील हे घेतलं. 6 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच 8 मुलं करतात, तर 12 मुलं जेवढं काम करत असेल त्या बदली किती पुरुष काम करतील? एक घटक वाढतो, दुसरा पण वाढतो, समचलनात होतो तिरकस गुणाकार. 6 गुणिले 12 भागिले 8 किती आलं? 9 पुरुष. पहिले पुरुषांची संख्या इथं दिली होती 7. आता 12 मुलांऐवजी आपण 9 पुरुष घेऊ शकतो, म्हणजेच एकूण 16 पुरुष घेऊ शकतो. 6 पुरुषांना एक काम करण्यासाठी 24 दिवस लागत होते. आता 16 पुरुषांना किती दिवस लागतील? सरळ गुणाकार तेच काम आहे. 6 गुणिले 24 भागिले 16 किती आलं? 9. म्हणजेच 7 पुरुष आणि 12 मुलं एकत्रितरित्या जर काम केलं तर ते काम 9 दिवसात पूर्ण होईल. समजलंय? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. वर्धा ते पुणे अंतर ताशी 77 किलोमीटर वेगाने गेल्यास 6 तासात अंतर पूर्ण कापते. तेच अंतर 5.1/3 तासात 5.1/2 असेल. 5.1/2 तासात कापण्यासाठी गाडीचा वेग कितीने कमी किंवा वाढवावा लागेल? गाडीचा वेग किती कमी किंवा वाढवावा लागेल? आता वाढवावं तर लागणारच, कारण 77च्या वेगाने गेल्यावर 6 तासात जेवढं अंतर कापते आता तेवढंच अंतर 5.5 तासात कापायचंय. 5.1/2 म्हणजे 5.5 तासात. 77च्या स्पीडनी 77 एका तासाला एवढं अंतर कापते. अशी किती तास ती गाडी चालली? 6 तास.
आता एवढंच अंतर कापायचं आहे 5.5 तासामध्ये. 5.5 म्हणजे 5.1/2 किंवा 5.5. मग 5.5 तासात किती त्याचा सरासरी ताशी वेग असेल? तर बघा ह्याचा पॉइंट काढला, इथे एक शून्य देऊन टाकला, भाग दिला 11×5 = 55, 11×7 = 77, 12×5 = 60, काय राहिलं 12×7 = 84. जर 5.5 तासात अंतर कापायचं असेल तर त्याचा सरासरी वेग असणार ताशी वेग 84. पहिला होता 77, आता 84 होणार, म्हणजेच कितीने वाढवावं लागेल? 14तून 7 गेले 7, 0. म्हणजे ताशी 7 किलोमीटरने त्याचा सरासरी वेग वाढवावा लागेल. मग कितीने वाढेल वेग? 7 किलोमीटरने वेग वाढेल. पहिलं 77च्या स्पीडने होतं, 6 तासात अंतर कापत होते. आता जर स्पीड 7 ने वाढवलं, 84 केलं, तर ते अंतर 5.5 तासातच कापलं जाईल. कळले प्रश्नाचा अर्थ? एकदम सोप्या भाषेत सांगितलंय, सगळ्यांना समजलं असेल. समजलं असेल तर लाईकची संख्या वाढवायची आहे. ज्यांनी केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचं. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, विराटने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्याने त्याच्या धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती? ऑप्शन बघा 76, 80, 78 आणि 82. 62 धावा 9व्या सामन्यात केल्या तर सरासरी 2 ने कमी झाली. सरासरी काय झाली? 2 ने कमी. आता बघा एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. पहिलं तुम्हाला बेसिक मध्ये पण सांगतो आणि शॉर्ट ट्रिकने पण कसं सोडवायचं ते सांगतो बघा. बेसिक पहिलं, 8 सामन्यात त्यांनी x च्या सरासरीने धावा केल्या. आपल्याला सरासरी माहिती नाही, म्हणजे 8 सामन्यात त्यांनी x च्या सरासरीने धावा केल्या. मग 8 सामन्यातील एकूण धावा किती? 8 × x. 9व्या सामन्यात त्यांनी 62 धावा केल्या. हे झाल्या एकूण 9 सामन्यांच्या एकूण धावा. आता त्यांनी सांगितले 9 सामन्यामध्ये त्यांनी ज्या धावा केल्यात त्याची सरासरी 2 ने कमी झाली. 8 सामन्याची सरासरी होती x, आता 2 ने कमी झाली, म्हणजेच x - 2. मग आता बेरीज करा. 8x + 62 बरोबर 9 × x, 9x - 9 × 2 = 18. आता हा 8x प्लस आहे, तिकडे गेल्यावर होणार मायनस. हे -18 आहे, इकडे आल्यावर होणार प्लस. म्हणजेच 62 + 18 बरोबर 9x - 8x. 9 मधून 8 गेला, 1x राहिला किंवा x राहिला. 62 आणि 18 किती झाले? 62 आणि 8 70, 70 आणि 10 80. x बरोबर आलं 80. पण x काय होतं? 8 सामन्याची सरासरी. 8 सामन्याची सरासरी किती होती? 80. विचारलं काय आहे? 9 सामन्यातील सरासरी. 9व्या सामन्यात काय झालेलं आहे? सरासरी 2 ने कमी झाली, म्हणजेच इथं काय येणार? 80 - 2 78. 9 सामन्यातील त्याची सरासरी किती असणार मग? 78. ऑप्शन नंबर 3. पटकन उत्तर 80 काढलं, 80 ला टिक करू नका. इथं जर विचारलं असतं 8व्या सामन्यातील सरासरी किती होती, तर 8 सामन्यापर्यंत त्याची सरासरी होती 80. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तर त्याची सरासरी काय झाली? 2 ने कमी, म्हणजे किती झाली असणार? 78. कळलंय सर्वांना? क्लिअर? आता ह्याची शॉर्ट ट्रिक बघा. 8 सामन्यात त्याची सरासरी माहिती नाही, पण 8 सामन्यामध्ये सरासरी जी होती, 9व्या सामन्यात काय झालं? सरासरी 2 ने कमी झाली. किती सामन्यांची सरासरी? 9 सामन्याची. 9 × 2 = 18. पहिली किती धावा केल्यानंतर? 62. मग 62 + 18 किती झाले? 8 आणि 2 10, 6 आणि 2 8. जी 80 सरासरी झाली ती कधीची असणार? 9 सामन्या आधीची, 8 सामन्यानंतरची. मग 9व्या सामन्यात काय झालं? सरासरी 2 ने कमी झाली, म्हणजेच किती झाली ती? 78. सरासरी किती झाली? 78. जे एकूण सामने आहेत त्याला सरासरीने गुणायचं. सरासरीने गुणलं, काय बदल झालाय 62 मध्ये? 18चा फरक झालेला आहे. मग तो फरक त्याच्यामध्ये प्लस केला, ही असणार 8 सामन्यांची सरासरी.
8 सामन्यांची सरासरी. कारण 9व्या सामन्यामुळे बदल झालाय. 9वा सामना 62 धावा केल्यात आणि 62 धावा केल्यामुळे सरासरी काय झाली त्याची 2 ने कमी झाली. त्याची सरासरी किती होती 80. आता 2 ने कमी झाली म्हणजेच किती झाली 78. कळलं? वाढली तर काय करायचंय, जी पण सरासरी येईल त्याच्यामध्ये ती प्लस करायची. वाढली तर प्लस करायची, कमी झाली तर मायनस करायची. जेवढे एकूण सामने असेल त्याला जी सरासरी मध्ये बदल झालाय, वाढली किंवा कमी झाली, ती ह्याला गुणायचे. जे 9व्या सामन्यातील शेवटच्या सामन्यातील ज्या धावा आहेत त्याच्यामध्ये त्या प्लस करायच्या. कळलंय? क्लिअर का? ही होती शॉर्ट ट्रिक. जर आता बघा 9 ने गुणलं तर तुम्हाला 8 सामन्यांची सरासरी भेटणार. 8 ने गुणलं तर तुम्हाला 9 सामन्याची सरासरी भेटणार. बघा, जर तुम्ही 8 सामन्याची सरासरीमध्ये 2 ने फरक झाला, पहिली होती 62 म्हणजे 8 दुने 16, 16 ने काय झालेली ती वाढली, 6 आणि 2 8, 6 आणि 1 7, ही 78 असणार. आता 9 सामन्याची सरासरी. उलट करायचं इथं. 9 सामन्याची विचारली तर त्याच्या मागच्या सामन्यात जेवढे सामने असतील त्याच्यातून एक कमी करायचा, जे सरासरीमध्ये बदल झाला तो गुणिले करायचा आणि यांची बेरीज करायची, जे शेवटच्या सामन्यातील असेल ते. जर तुम्हाला उलट विचारलं, तुम्हाला जर 8 सामन्याची विचारली तर जे एकूण सामने ते घ्यायचं, गुणिले 2 करायचं आणि ते ह्याच्यामध्ये प्लस करायचं. मग तुम्हाला भेटणार 8 सामन्याची सरासरी. 9 सामन्याची याप्रमाणे. बघा ही शॉर्ट ट्रिक. ज्यालाही लक्षात आले, ज्यालाही समजले, ज्यालाही पटले असेल त्यांनी लाईक करायचं. नाहीतर मग आपली बेसिक पद्धत आहेच. या पद्धतीने गेलं तर तुम्हाला 100 किंमत भेटेल. या पद्धतीने गेलं तुम्हाला दोन्ही किमती भेटतील. पण जर शेवटच्या सामन्याने गुणलं तर तुम्हाला आधीच्या सामन्याची सरासरी भेटणार आणि आधीच्या सामन्याने गुणलं तर तुम्हाला शेवटच्या सामन्याची सरासरी भेटणार. हे लक्षात घ्या. क्लिअर? चला, याचप्रमाणे ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ अगदी फ्री मध्ये तुम्हाला फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आणि ज्यांनी आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन केलं नसेल करून घ्या. वरती पिनअप केले आहे, त्याला जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला भरतीचे सगळे काही अपडेट भेटून जाईल. आणि त्याचबरोबर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं. चला मग आज आपण थांबूया तिथं. भेटूया परत नवीन पुढच्या जिल्ह्याच्या प्रश्नाच्या विश्लेषण मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.